अखेर नाराजी नाट्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिलेला आहे आणि त्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे। गेल्या अनेक दिवसांपासून प्रशांत जगताप हे पक्षामध्ये नाराज होते। दोन्ही राष्ट्रवादीने पुणे महानगरपालिकेची एकत्र निवडणूक लढू नये अशी भूमिका त्यांची सातत्याने होती आणि कालही मुंबईमध्ये त्यांची शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत तब्बल 4 तास बैठक झाली। मात्र या बैठकीमध्ये सुद्धा तोडगा निघालेला नाहीये। खरं तर दोन्ही राष्ट्रवादी आता या पुणे महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढणार आहेत, त्याबाबतची अधिकृत घोषणा अजून बाकी आहे। मात्र चर्चा या पूर्ण झालेल्या आहेत। जागा वाटपाची चर्चा सध्या सुरू आहे आणि अशातच आता प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे। प्रशांत जगताप यांची ओळख आपण पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष स्थापनेपासून ते पक्षामध्ये होते। 2023 ला जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली त्याच्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या सोबत राहणं पसंत केलेलं होतं आणि आतापर्यंत ते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जात होते। पुण्यात आक्रमक चेहरा म्हणून प्रशांत जगताप यांची ओळख होती। वेगवेगळ्या विषयावर म्हणजे भाजप विरोधात असो किंवा केंद्र सरकार विरोधात असो जे मुद्दे असतील त्या विरोधात प्रशांत जगताप हे रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत होते। मात्र आता कुठेतरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असताना प्रशांत जगताप यांना मात्र अडचण निर्माण होत होती। ज्याच्या विरोधामध्ये आपण लढलेलो होतो त्यांच्या सोबत का जायचं असा सवाल प्रशांत जगताप यांनी वारंवार विचारलेला होता। मात्र अखेर पक्षाने अजित पवार यांच्यासोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि अखेर प्रशांत जगताप यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। असं असलं तरी ते पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवणार आहेत। आता ते कोणत्या पक्षातून लढवणार, अपक्ष लढवणार का हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे। पण काहीही झालं तरी त्यांच्या प्रभागातून ते पॅनल उभं करून निवडणूक लढवणार आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। ही सगळी घोषणा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं त्यांनी मनापासून आभार मानलेले आहेत, कारण की पक्ष स्थापनेपासून त्यांनी जी पदं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून प्रशांत जगताप यांना दिलेली आहेत त्यावरून त्यांनी आभार मानलेले आहेत। कुठेही आणि याच्या पुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कुठेही टीका करणार नाही अशी भूमिका जरी प्रशांत जगताप यांनी आता घेतलेली असली तरी आगामी काळामध्ये नेमकी ते भूमिका बदलतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पुण्यातील नेत्यांनीच त्यांना विरोध केलेला होता अशी सुद्धा खतखत त्यांनी बोलून दाखवलेली आहे। त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास काही पक्षातील नेत्यांनी केलेला आहे असं सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेमधून बोलून दाखवलेलं आहे। एकंदरीत प्रशांत जगताप यांची नाराजी ही उघड झाल्यानंतर आज त्याचा स्फोट झालेला आहे आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। यावेळी प्रशांत जगताप यांच्या सोबत अनेक कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि त्यामुळे तेच कार्यकर्ते पदाधिकारी यापुढेही प्रशांत जगताप यांच्या सोबत राहतात का हे पाहणं महत्वाचं असेल। पण कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि अजित पवार यांचा पक्ष हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा कुठेतरी अंतिम टप्प्यात आल्या असताना प्रशांत जगताप यांनी त्याच विरोधातला निर्णय घेतलेला आहे आणि कुठेतरी पक्षाला आता हा खूप मोठा धक्का मानला जातोय। असं असलं तरी सुद्धा पक्षाच्या विरोधात भूमिका घेणार नाही असं प्रशांत जगताप हे सातत्याने सांगतात। पण आगामी काळामध्ये त्यांची भूमिका बदलते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। दुसरीकडे प्रशांत जगताप यांना संपूर्ण त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक मोठमोठी पदं दिलेली आहेत। असं असताना आता पक्ष संकटात आहे आणि ऐनवेळी प्रशांत जगताप यांनी पक्षाची साथ का सोडलेली आहे असे सुद्धा आता प्रश्न विचारले जाऊ लागलेले आहेत। प्रशांत जगताप यांनी त्यांच्या सोयीची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे का हा सुद्धा सवाल उपस्थित केला जातोय, कारण की आता पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी कुठेही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत म्हणून आपण पक्ष सोडतोय असं म्हटलेलं नाहीये, तर माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मी हा राजीनामा देतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि कुठेतरी राजकीय खेळी ही प्रशांत जगताप यांनी या ठिकाणी खेळलेली आहे, पण याचे पडसाद आगामी काळामध्ये कसे उमटतात हे पाहणं महत्वाचं असेल। पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला हा मोठा धक्का मानला जातोय। शेवटपर्यंत सुप्रिया सुळे असतील किंवा शरद पवार असतील यांच्याशी त्यांची चर्चा ही सुरू होते। मात्र एकीकडे आपण पाहिलं की खुद्द अजित पवार यांनीच म्हटलेलं होतं की 26 तारखेला याबाबतचा अधिकृत निर्णय हा जाहीर करतोय आणि त्यामुळे कुठेतरी प्रशांत जगताप यांना त्याची कुरकुर लागलेली आहे आणि त्यामुळेच त्यांनी हा सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे। आता प्रशांत जगताप हे कोणत्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे, कारण पुणे महानगरपालिकेची निवडणूक त्यांना जर लढून जिंकायची असेल तर त्यांना कोणत्या तरी राजकीय पक्षामध्ये प्रवेश करावा लागणार आहे आणि त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात ते याबाबतचा निर्णय घेऊ शकतात। पण काहीही झालं तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या विरोधात मी टीका करणार नाही अशी त्यांनी प्राथमिक भूमिका घेतलेली आहे आणि त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेची सुद्धा निवडणूक लढवणार यावर प्रशांत जगताप ठाम आहेत। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.